नमस्कार मंडळी, मी जान्हवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेल्या खिडकाळेश्वर महादेव मंदिराला। या मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती, दर्शनाची वेळ, लोकेशन हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग या सुंदर आणि पवित्र मंदिराचे दर्शन घेऊया। हे मंदिर डोंबिवली स्टेशनपासून अवघ्या 25 मिनिटांच्या अंतरावर आहे। येथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा पर्याय निवडू शकता। रिक्षाने इथे साधारण 200 रुपये होतात। खिडकाळी तलावाच्या नयनरम्य काठावर बसलेले हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा एक सुंदर नमुना आहे। मंदिरात प्रवेश करतात सभोवतालचे असलेले वड, पिंपळ, उंबर आणि चिंच यांसारखे शेकडो वर्षे जुने वृक्ष वातावरण अधिकच पवित्र बनवतात। या झाडांखालीच हार, फुले, बेल, नारळ तसेच प्रसादाची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत। काळ्या पाषाणात उभारलेले हे मंदिर अंबरनाथच्या प्रसिद्ध शिवमंदिराशी साधर्म्य दर्शवते। काही पावले चालल्यावर मंदिरालगत असलेल्या वटवृक्षाच्या पारावर गणेश, शंकर, पार्वती, स्वामी समर्थ तसेच दुर्गादेवींच्या मूर्त्या ठेवलेल्या दिसतात। मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याच्या शेड उभारण्यात आलेल्या आहेत। मंदिराच्या दोन्हीही बाजूंना बाह्य भागावर सिंहाची शिल्पे आहेत। नंदीच्या समोरील डाव्या बाजूला गणपती व उजव्या बाजूला शीतला देवी यांच्या मूर्त्या आहेत। गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर दगडांमध्ये कोरलेल्या नक्षीकाम आहे। येथील स्वयंभू शिवपिंडी चांदीच्या पत्र्याने मढवलेली असून त्यावर चांदीच्या 5 फणांच्या नागाने छत्र धरलेले आहे। शिवपिंडीच्या मागील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे। या मंदिराबाबत एक अतिशय रंजक आख्यायिका सांगितली जाते। वनवासाच्या काळात पांडवांना येथे स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले होते। महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी येथे अखंड पूजा सुरू केली। त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात आले आणि सूर्यास्तापूर्वी 5 फुले आणण्याची विनंती केली। अनेक अडचणींवर मात करत पांडवांनी पूजा खंडित न करता ती सेवा संपूर्ण केली। त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी येथे प्रत्यक्ष दर्शन दिले आणि भविष्यातील विजयाचा आशीर्वाद दिला। याच स्मरणार्थ पांडवांनी येथे हे मंदिर उभारल्याची आख्यायिका आहे। मंदिराची सध्याची रचना 17व्या शतकात पुनर्बांधणी झाल्याचे मानले जाते। भिंतीवर सुंदर कोरीव काम आणि गर्भगृहातील चांदीच्या पत्र्याने मढवलेली स्वयंभू शिवपिंडी हे येथील प्रमुख आकर्षण आहे। मंदिर परिसरात दत्तात्रय, हनुमान आणि विविध गुरूंची छोटी मंदिरे, अनेक साधूंच्या समाध्या तसेच स्वामी शिवानंद महाराजांचे समाधी मंदिर देखील आहे। 1934 साली त्यांनी येथे जिवंत समाधी घेतल्याची नोंद आढळते। या मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी 6:30 ते रात्री 9 अशी आहे।
मंदिरासमोर असलेल्या प्राचीन खिडकाळी तलावही विशेष आकर्षण आहे. सुमारे 4.25 एकर क्षेत्रफळ असलेले हे तलाव कधीही पूर्णपणे आटत नाही. तलावाभोवती फिरण्यासाठी सुंदर पूल बांधण्यात आलेला आहे, ज्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना शांततेचा अनुभव मिळतो. दर सोमवारी इथे भाविकांची मोठी गर्दी असते, तर श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हा परिसर भक्तांनी फुलून जातो. विशेष म्हणजे काशी, अयोध्या आणि उत्तराखंड येथूनही शेकडो साधू खिडकाळेश्वराच्या दर्शनासाठी येथे येतात. श्रद्धा, इतिहास, स्थापत्यकला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर खिडकाळेश्वर महादेव मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.